नमस्कार मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. सार्थक आनंदीला म्हणतो की तुमच्या आईवडिलांनी मला जाब विचारला असताना तुमची एवढी मोठी कंपनी त्यात चोर कसे शिरतात आणि चोर शिरतात तर शिरतात मग आमच्या आनंदीलाच कसे त्रास देतात. सिक्युरिटी काय झोपलेली असते का तुमची? तर खरंच बघायला पाहिजे की सिक्युरिटी झोपलेली असते का. तर सार्थकचं हे बोलणं ऐकून आनंदी मात्र हसायला लागते. तितक्यातच रेश्माचा कॉल येतो. रेश्मा म्हणते की अरे सार्थक, काय चाललंय तुझा? उद्या आपल्या एंगेजमेंट आहे, किती सगळी तयारी करायची आहे आणि तू तर डायरेक्ट निघूनच गेला. बरं मला सांग की तू घरी कधी येतोस? सार्थक म्हणतो की मी जरा कामात आहे, मी तुला नंतर कॉल करतो. एवढ्यातच आनंदी विचारते की सर काही प्रॉब्लेम झालाय का? सार्थक म्हणतो की नाही. रेश्माने आनंदीचं हे बोलणं ऐकलेलं असतं. रेश्मा सार्थकला विचारते की सार्थक, तू त्या आनंदीसोबत आहे? सार्थक म्हणतो की हो आहे. माफ करा मित्रांनो, पण जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा. स्टार प्रवाहावरील सर्व मालिका तुम्हाला आमच्या चॅनलवर बघायला मिळतील. धन्यवाद. रेश्मा सार्थकला जाब विचारते आणि म्हणते की सार्थक, हे सर्व काय चाललंय मला जरा सांगशील का? तर सार्थक तिला म्हणतो की मी तुला नंतर सांगतो, मी आता फोन ठेवतो. असं म्हणून सार्थक फोन कट करतो. तर आनंदी सार्थकला विचारते की सर नक्की काही प्रॉब्लेम नाही आहे ना? सार्थक म्हणतो की नाही हो, उद्या एंगेजमेंट आहे ना त्यामुळं. एनिवेज चला मी तुम्हाला ड्रॉप करतो. आनंदी म्हणते की नाही सर, मी माझी जाईन आणि आता तुम्हाला तिथे असणं जास्त महत्त्वाचं आहे. सार्थक म्हणतो की अहो असं काही नाही आहे, चला मी तुम्हाला करतो ड्रॉप. आनंदी म्हणते की सर अहो खरंच असं काही नाही आहे, तुम्ही जा आता, मी निघते. आणि सार्थकला बाय बोलून आनंदी तिथून निघते. तर इकडे केदारला त्याच्या साथीदाराचा फोन आलेला असतो आणि तो घडलेला सगळा प्रकार केदारला सांगतो. केदार त्याला म्हणतो की अरे हे सर्व कसं काय घडलं? तर तो साथीदार सांगतो की सर अहो त्याचा आय कार्ड तिथं पडलं होतं आणि ते त्या मुलीला सापडलं. केदार म्हणतो की अरे किती मूर्ख आहात तुम्ही, आणि आय कार्ड घेऊन कोणी चोरी करायला जातं का? आता तू एक शब्दही बोलू नको, मी बघतो काय करायचं ते, असं म्हणून केदार फोन ठेवतो. केदार आता चांगलाच घाबरलेला असतो. तर इकडे आनंदी ही घरी आलेली असते. अण्णा आनंदीला म्हणतात की आनंदी, वा काय हिंमत दाखवली आहेस तू. मनोज म्हणतो की अहो अण्णा काय बोलताय तुम्ही, आणि आनंदी तुला काय गरज होती हे सर्व करण्याची, आणि त्या चोरांनी जर तुला काही केलं असतं तर? आनंदी म्हणते की दादा मग मी काय भीतीने सगळं गप्प राहून बघत बसायला हवं होतं का? तर मनोज म्हणतो की अगं आनंदी काय बोलतीयस तू, आणि कंपनी काय आपल्या मालकीची आहे का की तू जीवावर उदार होतेस? आणि समजा जर काही वाईट घडत असेल तर इतर लोक आहेत ना थांबवायला, तू का सर्व ते तुझ्या अंगावर घेतेयस? तर मालती म्हणते की आनंदी, मनोज बोलतोय ते अगदी बरोबर बोलतोय, तुला खरंच काहीच गरज नव्हती पुढे यायची. आनंदी म्हणते की अगं आई, अंशुमनसोबत संसार करून मी खूप त्रास सहन केलाय, पण त्यातून एक गोष्ट मात्र मी शिकले की गप्प राहून आयुष्य निघत नाही. तुम्हाला जर जिंकायचं असेल तर बोलणं, पुढे येणं, चांगल्या गोष्टींच्या पाठीशी आणि वाईट गोष्टींच्या अगेन्स्ट उभं राहणं जास्त महत्त्वाचं आहे, आणि ते तर तुम्हाला आलंच पाहिजे. अण्णा म्हणतात की अगदी बरोबर बोललीस आनंदी, तू अन्यायाच्या विरोधात आवाज उठवायलाच पाहिजे. आज तू ज्या माणसाची मदत केली आहेस ना, त्याच्या सत्कर्माचं तुला फळ नक्कीच मिळेल. तेवढ्यातच दरवाजा वाजतो. आनंदी म्हणते की आता कोण आलं, थांब मी बघते जाऊन. आणि आनंदी जेव्हा दरवाजा उघडते तेव्हा सार्थक हा दरवाजामध्ये उभा असतो. सार्थकला बघून सर्वजण चकित होतात. तर सर्वजण सार्थकला बसण्याचा आग्रह करत असतात. तर सार्थक म्हणतो की ॲक्च्युली मी तुम्हाला इन्व्हिटेशन द्यायला आलो आहे, उद्या माझी एंगेजमेंट आहे, त्यामुळे सगळ्यांनी या. हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो. अण्णा म्हणतात की छानच झालं, आम्ही नक्की येऊ. सार्थक आनंदीकडे बघत म्हणतो की सहकुटुंब सहपरिवार या. मनोज म्हणतो की हो आम्ही नक्कीच येऊ. मालती म्हणते की अहो तुम्ही बसा ना, मी तुमच्यासाठी चहा ठेवते. सार्थक म्हणतो की नाही नाही, आता मला निघायला हवं, कामं आहेत भरपूर. अण्णा म्हणतात की आता साखरपुडा आहे म्हटल्यावर कामही भरपूर असणार, परंतु सर नक्की पुन्हा जोडीने जेवायला या. बरं, तुमचं एकदा पुन्हा अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. सार्थकचा चेहरा मात्र फार पडलेला असतो. त्याच्या एंगेजमेंटसाठी तो अजिबातही खुश नसतो आणि तो आनंदीकडे बघत असतो. त्याच वेळात मालती साखर घेऊन येते आणि सार्थकला देते, आणि मग सार्थक साखर घेऊन तिथून निघतो. तर इकडे रेश्मा ही वृंदासोबत बोलत असते आणि ती म्हणते की अहो काकू, जेव्हापासून मला कळलंय ना की ती गोंडेवाली मुलगी आनंदी आहे तेव्हापासून माझं टेन्शन अजूनच वाढलंय. वृंदा म्हणते की त्या मुलीचं नशीब जरा जास्तच जोमात आहे, सगळीकडे फक्त आपलीच चर्चा. रेश्मा म्हणते की सार्थकला जर समजलं की त्याच्या बाबांचा जीव वाचवणारी मुलगी मी नसून आनंदी आहे तर? वृंदा म्हणते की बाप जन्मात त्याला समजणार नाही की त्याच्या बापाचा जीव तिने वाचवलाय, कारण तसा पुरावाच नाहीये तिच्याकडे तसा दाखवायला. आणि मी काय म्हणते, तुमच्या लग्नानंतर कळलं त्याला तर काय फरक पडतो?
पण तोपर्यंत आपल्याला सत्य समोर येणार नाही त्याची खबरदारी घ्यावी लागेल. रेश्मा विचारते की पण तुम्ही ती गोंडेवाली ओढणी गायब तर केली आहे ना? वृंदा म्हणते की अगं हो ग बाई, तो पुरावा तर मी जाळूनच नष्ट केलाय. रेश्मा म्हणते की अहो पण उद्या त्या आनंदीच्या अख्ख्या खानदानाला बोलवले, त्याचं काय करायचं? वृंदा म्हणते की परंतु ते सर्वजण इथे येणार नाही, यासाठी तुलाच काहीतरी करावं लागेल. आता तू लक्षात ठेव की उद्या काहीही झालं तरी आनंदी इथे येता कामा नये. तर रेश्मा म्हणते की अहो मी तर तेव्हाच बोलणार होते की आनंदीला नका बोलू, परंतु तुम्हीच मला गप्प केलं. वृंदा म्हणते की अगं तिथं बोलून काय होणार होतं, चोराला तिने पकडलं तर सगळेजण तिचेच गुणगान गात होते. रेश्मा म्हणते की ते सोडा, पण आता काय करायचं आपण? तर वृंदा म्हणते की आता तूच बघ काय करायचं ते. पण उद्या जर आनंदी भाऊजींसमोर आली तर भलतंच काहीतरी होऊ शकतं. आपण आत्तापर्यंत जे काही केलं ते सगळं वाया जाईल आणि आपली मेहनतसुद्धा वाया जाईल. रेश्मा म्हणते की हो कळतंय मला, आता मीच काहीतरी करते. रेश्मा फोन ठेवते आणि म्हणते की आनंदी ही माझ्या आणि सार्थकच्या नशिबाला लागलेली पनौती आहे. उद्या जर ती आली तर काहीही होऊ शकतं. आणि जर सार्थकला समजलं तर मी ती मुलगी नाही आहे तर तो खूप रागवेल माझ्यावर. लग्न तर सोडच, परंतु तो माझा चेहरासुद्धा बघणार नाही. नाही, मी तर असं काहीच होऊ देणार नाही, मलाच आता काहीतरी करावं लागेल. तर इकडे सार्थक त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि तो खूप अस्वस्थ असतो. तितक्यातच आदर्श तिथे येतो आणि म्हणतो की मग डार्लिंग काय, रेश्माच्या स्वप्नांमध्ये हरवलायस ना? आणि आता काय, एंगेजमेंट झाल्यावर लग्नसुद्धा होईल लवकरच, मग काय रेश्मा तुझीच. सार्थक म्हणतो की रेश्माच्या विचारात नाहीये मी. आदर्श म्हणतो की काय? सार्थक म्हणतो की नाही म्हणजे आता बाहेरून आलोय ना, जरा थकलोय त्यामुळे. आदर्श सार्थकला म्हणतो की सार्थक तू माझा लहान भाऊ आहेस आणि लाडका भाऊ आहेस, मला खरं खरं सांग की या लग्नाने तू खुश तर आहेस ना? सार्थक म्हणतो की आई खूप खुश आहे आणि तुला तर माहिती आहे मी आईबाबांचा शब्द कधी मोडत नाही. ह्या लग्नामुळे आईला खूप आनंद मिळतोय आणि माझ्यासाठी तो आनंद पुरेसा आहे. हे ऐकून आदर्शला खूप वाईट वाटतं. सार्थक तिथून निघून गेल्यावर आदर्श मनामध्ये म्हणत असतो याचा अर्थ सार्थकचं रेश्मावर प्रेम नाहीये आणि फक्त सुधा काकूंच्या म्हणण्यानुसार तो लग्नाला तयार झालाय. तर इकडे वृंदा ही केदारला म्हणत असते की जेव्हा देव अक्कल वाटत होता तेव्हा काय तुम्ही चाळण घेऊन फिरत होता का? केदार म्हणतो की हो सासूबाई, मी असा विचार केला की तो आपला विकास ड्रायव्हर आहे ना, त्याचा पत्ता कायमचा कट झाला असता. वृंदा म्हणते की काय गरज होती हे सगळं करायची, आणि आपण ज्या फांदीवर बसलेलो असतो ती फांदी कापायची असते की तिच्या शेजारची फांदी कापायची असते? सध्या आपलं टार्गेट कोण आहे, आनंदी की तो ड्रायव्हर? केदार म्हणतो की हो सासूबाई मला कळतंय. तर वृंदा म्हणते की मग कळतंय तर वळत काय नाही, तुम्हाला काय गरज होती त्याला अडकवायची? तसंही आपल्याला चांगलं कॉपरेट करत होता ना, मग गरज काय होती तुम्हाला? केदार म्हणतो की अहो माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. मला असं वाटलं की हा विकास जर आनंदीसमोर कायम आला तर आनंदीला त्याचा चेहरा आठवू शकतो, आणि जर तसं झालं असतं तर खूप मोठा प्रॉब्लेम देखील झाला असता. वृंदा म्हणते की मग जर तुम्हाला हे सगळं माहीत होतं तर हे सगळं करण्याआधी तुम्ही मला का नाही सांगितलं? लाका म्हणते की अगं आई, मी याला म्हटले होते की तू जे काही करतोयस ना ते एकदा आईच्या कानावर घाल तरी, पण याने तर माझं ऐकलंच नाही. केदार म्हणतो की तू होत अजून आगीत ते. केदार वृंदाला म्हणत असतो की अहो ऐका मी काय म्हणतोय. वृंदा म्हणते की तुम्ही काहीच म्हणू नका. तुमचा जेव्हा मी सार्थक समोर पडलेला चेहरा बघितला ना तेव्हाच मला वाटलं होतं की तुम्ही काहीतरी माती खाल्ली आहे. अहो अशा चिंदीचोर गोष्टी करून तुम्ही काय स्वतःच्या नावावर फॅक्टरी करून घेणार आहात का? हे बघा, हे सर्व मी खूप मेहनत करून जमा केलंय, त्यामुळे यात विघ्न पडायला नको. उद्याचा साखरपुडा हा सुरळीतपणे पार पडायला हवा. तर इकडे सार्थक हा अरविंदकडे आलेला असतो आणि तो म्हणतो की बाबा अजून तुम्ही झोपला नाहीत, थांबा मी तुम्हाला कपडे काढून देतो. सार्थक कपाटामधून अरविंदसाठी शर्ट काढून देतो आणि त्याचवेळी त्याला बेनारेचा फोन येतो. बेनारेचा फोन येत असताना मोबाईल खिशातून काढताना त्याच्या खिशात असलेला गोंडा खाली पडतो. सार्थकला ते समजतही नाही आणि अचानक अरविंदला ठसका लागल्यामुळे सार्थक त्यांच्यासाठी पाणी आणायला जातो. एवढ्यातच अरविंदचं लक्ष त्या गोंड्याकडे जातं आणि त्या गोंड्याकडे बघून तो आठवण्याचा प्रयत्न करत असतो आणि आनंदीचा चेहरा पुन्हा एकदा त्याच्या समोर आलेला असतो. आणि तो पटकन बोर्डवर लिहितो की जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो अडकत जातो आणि जो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जातो तोच तरतो. खरं तर हा उपदेश त्यांनी आनंदीला दिलेला असतो ज्यावेळी आनंदीने त्यांचा जीव वाचवलेला असतो, आणि तो उपदेश त्यांनी बोर्डवर लिहिलेला असतो. तेवढ्यातच सार्थक पाणी घेऊन येतो. सार्थक अरविंदला पाणी देत असतो तेव्हा अरविंद म्हणतो की अगदी हेच वाक्य मी त्या दिवशी त्या गोंडेवाल्या मुलीला म्हटलं होतो. सार्थक विचारतो की तुम्ही त्या दिवशी हे सगळं रेश्माला बोलला होता का? तर अरविंद म्हणतो की कोण रेश्मा? सार्थक म्हणतो की अहो हीच ती गोंडेवाली मुलगी की जिने तुमचा जीव वाचवला होता. बाबा हो उद्या तिच्यासोबत माझा साखरपुडा आहे. अरविंद म्हणतो की अरे तुझा उद्या साखरपुडा आहे आणि तोही या आनंदी मुलीशी? एकदम छान 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 असं म्हणत अरविंद तिथून निघून जातो.
तर सार्थक पुन्हा एकदा तो उपदेश वाचतो, जो प्रवाहाच्या दिशेने जातो तो अडकत जातो आणि जो विरुद्ध दिशेने जातो तोच तरतो. तर सार्थक 2 मिनिटासाठी डोळे बंद करतो. तर सार्थकला पुन्हा एकदा आनंदी चेहरा समोर येतो. सार्थक स्वतःशीच म्हणतो की हे काय होतंय सार्थक, तुला आता रेश्माचा चेहरा दिसला पाहिजे. त्या तर तिच्यासोबत साखरपुडा आहे तुझा. तर रात्रीच्या वेळी आनंदी तिच्या ऑफिसचं काम करत असते. त्याच वेळी तिला एक फोन येतो. आनंदी म्हणते की ठीक आहे, मी येते. आनंदी लगेचच बाहेर जाते. तर बाहेर रेश्मा आलेली असते. तर रेश्मा आनंदीला विचारते की सार्थकने तुला एंगेजमेंटसाठी इन्व्हाइट केलंय का? त्यावर आनंदी म्हणते की हो. रेश्मा म्हणते की पण तू उद्या एंगेजमेंटला यायचं नाही. आनंदी विचारते की सॉरी, बट मला कळलं नाही की मी काय यायचं नाही एंगेजमेंटला. तर रेश्मा म्हणते की अगं काय करणार आहेस तू तिथे येऊन, रॅम्प वॉक करायचं आहे तुला, की तुझे ते इमोशनल स्पीच देऊन सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनायचं आहे तुला? जे तू इतके दिवस करत आली तेच तुला करायचं आहे का? काय झालं, वाईट वाटलं तुला? म्हणजे मी जरा स्पष्ट बोलले त्याचं वाईट वाटलं तुला? पण काय करू, माझा नाईलाज होतोय, कारण तू तर माझी झोपच उडवली आहेस आणि तू काय मला सुखाने जगू देणारे असं तर मला अजिबात वाटत नाही. आनंदी विचारते की अहो रेश्मा मॅडम, मी असं नक्की केलंय तरी काय? रेश्मा विचारते की माझ्या प्रत्येक गोष्टीत तुला का विघ्न आणायचं असतं नेहमी? आनंदी म्हणते की अहो माझं नक्की चुकतंय तरी काय हे तर सांगा मला. रेश्मा म्हणते की काय चुकलंय, जसं काय तुला काही माहीतच नाही. आणि कसं जमतं ग तुला असा भोळा चेहरा करून लोकांची सिंपत्ती मिळवायला? 1 नंबरची ढोंगी आहेस तू. इतके दिवस माझी हॅपी लाईफ तू डिस्टर्ब करत आली आहे आणि आता मी बोलत असताना तुला माझ्यामध्ये बोलायचं आहे? माझ्या प्रत्येक गोष्टीत का मध्ये यायचं असतं तुला? पहिल्यांदा तू मला क्रॉस करून ती स्पर्धा जिंकलीस आणि मग माझ्या कंपनीतली माझी चेअर घेतलीस, माझी पोस्ट, सगळं काही तू माझ्याकडून हिरावून घेतलंस आणि आता माझा सार्थकसुद्धा. त्यावर आनंदीला राग येतो आणि आनंदी तिला ओरडते आणि म्हणते की 1 मिनिट. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे रेश्माची आणि सार्थकची एंगेजमेंट असते. तर एका बाजूला रेश्मा उभी असते आणि दुसऱ्या बाजूला आनंदी. सार्थक विचारतो की बाबा, जेव्हा तुमचा ज्या मुलीने गोदावरीमध्ये जीव वाचवला होता, अरविंद आता पुन्हा आठवण्याचा प्रयत्न करतो आणि आनंदीचा चेहरा त्याला आठवतो आणि तो आनंदीकडे बोट दाखवत म्हणतो की ही आहे ती आनंदी मुलगी. तर मित्रांनो, असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका.